शिक्षण विभागाच्या प्रशासनातील शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर जिल्ह्यात अधिकारी असताना वर्ग 2 चे अधीक्षक असलेले सलामे यांना तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार दिलाच कसा, असा सवाल भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी केला आहे। त्यामुळे त्यांचा प्रभारच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे संजय डोरलीकर यांची पदोन्नती मुंबई प्रकल्प उपसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद येथे झाली, तर त्या रिक्त जागेवर शिक्षण विभाग माध्यमिक येथील अधीक्षक वर्ग 2 या पदावर कार्यरत असणारे रवींद्र सलामे यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदाचा कार्यभार देण्यात आला। माझं नाव आहे राजकुमार सकारामजी बालपांडे, अध्यक्ष भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघ। नेमका प्रकार असा आहे की त्यामध्ये समकक्ष अधिकाऱ्याची पदोन्नती करायला पाहिजे होती किंवा प्रभार द्यायला पाहिजे होता। क्लास 2च्या अधिकाऱ्याला द्यायच्याबद्दल उदाहरणार्थ गट शिक्षणाधिकारी असो, सर्वप्रथम तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांना हा प्रभार द्यायला पाहिजे होता। लगतच त्यांचं ऑफिस कार्यालय आहे। क्लास 1 अधिकाऱ्याचा चार्ज हा समकक्ष अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे होता आणि ते तिथं कार्यरत होते। त्यांना कायद्याची जाणीव असायला पाहिजे होती आणि त्यानुसार त्यांना पदभार द्यायला पाहिजे अशा अधिकाऱ्याला। तरी कारवाई म्हणजे की जे काही समजा अन्याय झाला असेल आणि ज्या पद्धतीने एवढे वर्षापर्यंत हे पदभार सांभाळायची संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे।